धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आपल्या महाराष्ट्राला जवळजवळ 720 किलोमीटरचा विस्तीर्ण असा समुद्रकिनारा लाभला आहे आणि समुद्रकिनारा म्हटलं म्हणजे मासेमारी आलीच. आणि जवळजवळ 15 लाख कुटुंब हे मासेमारी या व्यवसायावर अवलंबून आहेत. त्यामधले 70% मासोळी ही ताज्या स्वरूपात विकली जाते आणि उर्वरित मासोळी आपण पारंपरिक पद्धतीने त्याची साठवणूक करतो. म्हणजे ती कशी, एक तर ती उन्हात वाळवून किंवा गोठवून. पण आधुनिक पद्धतीने ही मासोळीची साठवणूक करू शकतो, ती कशी जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमातनं. विषय आहे मत्स्य प्रक्रियेच्या आधुनिक पद्धती आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आमंत्रित केले डॉक्टर सुरेंद्र पतंगे यांना, प्राध्यापक मत्स्य प्रक्रिया तंत्रज्ञान, मत्स्य महाविद्यालय शिरगाव, रत्नागिरी. नमस्कार. नमस्कार. आपलं आमच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद. सुरुवातीला मला सांगा की मत्स्य प्रक्रिया म्हणजे नेमकं काय? ताजी मासळी आणि विशेष करून जी सागरातील मासे आहेत, त्यामध्ये आहे कोळंबी असेल, बांगडा असेल इत्यादी जे मासळीचा प्रकार आहे, हा जलद गतीने खराब होणारा पदार्थ आहे. तर अशा मासळ्यावर जी जेव्हा पाण्याबाहेर जेव्हा ती काढली जाते, त्याच्यावर शक्यतो त्याच्यात तापमान अति जलदतेने खाली आणणे हे आवश्यक आहे. आणि यासाठी आपण परंपरागत पद्धतीने त्यावर बर्फाचे आच्छादन करतो किंवा बर्फ मिश्रित ठेवतो किंवा फार तर परंपरागत पद्धतीने आपण त्या मासळीतील पाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी ते उन्हात वाळवतो. तर ह्या दोन पद्धती आपण शक्यतो जास्तीत जास्त करतो किंवा फार तर दीर्घकाळ टिकवून ठेवण्याचं झालं तर ती मासळी आपण गोठवतो. तर ह्या गोठवणुकीच्या आणि वाळवणुकीच्या पद्धतीतून आपण मासे दीर्घकाळ ठेवू शकतो. यालाच आपण मत्स्य प्रक्रिया असे म्हणतो. आणि हे करणं फार आवश्यक आहे, कारण मासळी जर लवकर खराब झाली तर त्याचे दर्जा कमी होतो, त्याची गुणवत्ता कमी होते आणि ते मनुष्यास खाण्याच्या लायकीचे राहत नाही. बरं, आता मत्स्य प्रक्रियेच्या आधुनिक पद्धती कोणकोणत्या आहेत? मत्स्य प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने म्हणजेच काय तर दीर्घकाळ त्या मासळीची गुणवत्ता चांगली ठेवायची असेल तर या बदलत्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या महाविद्यालयात अनेक प्रक्रियेच्या पद्धतीवर संशोधन करण्यात आले आहे. यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे निर्वातित आणि सुधारित वातावरणात मासळी पॅकेजिंगचं तंत्रज्ञान. यात सुद्धा शक्यतो मासळी आपल्याला बर्फ मिश्रितच ठेवावी लागते. दुसरं आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे मासळीपासून किंवा मासळीवर उष्णतेची प्रक्रिया तयार करून आणि या प्रक्रियेतून मग मासळीपासून विविध रेडी टू ईट जे पदार्थ म्हणतो, जसे फिश करी वगैरे पदार्थ आहेत, तर याचं पॅकेजिंग करण्याचं तंत्रज्ञान. आणि तिसरं म्हणजे की मासळीपासून वासविरहित मांस तयार करणं आणि या मांसाचा उपयोग करून खिमा मांस किंवा सुरिमी या पदार्थांपासून मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ घेणं किंवा मत्स्य उत्पादने घेणे. बरं, आता ताज्या माशांच्या पॅकिंगविषयी आपण काय सांगा? ताजी मासळी ज्याला बाजारात शक्यतो चांगला दर मिळतो, म्हणजे उदाहरणार्थ बांगडा असेल, पापलेट असेल किंवा कोळंबी असेल, हे आपण पाहतो की बऱ्याचदा आपण खुल्या मासळी बाजारामध्ये त्याचं प्रदर्शन हे अक्षरशः म्हणजे उघड्यावर केलेलं असतं आणि ग्राहकापर्यंत जेव्हा ही मासळी ही पोहोचते तोपर्यंत त्या मासळीचा अनेक वस्तूंशी हा संपर्क येत असतो. आणि साहजिकच या कारणांमुळे मासळीचा जर इतर वस्तूंशी संसर्ग झाला तर त्याची गुणवत्ता खराब होऊ शकते, त्याचा दर्जा खालावू शकतो आणि अनेक प्रश्नही निर्माण होऊ शकतात. तर या वातावरणात सुद्धा जर मासळीला व्यवस्थित स्वच्छ धुवून एक विशिष्ट प्रकारचं पॅकेजिंग किंवा वेष्टनीकरण तंत्रज्ञान जर त्याला आपण दिलं तर या पद्धतीने आपण मासळी निर्वातित किंवा सुधारित वातावरणात पॅकिंग करून ती ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकतो. बरं, आता पूर्व प्रक्रिया करणं म्हणजे नेमकं काय करायचं?
मासळीवर पूर्व प्रक्रिया करणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की मासळी जशा स्वरूपात पाण्याबाहेर काढली जाते ती त्याच स्वरूपात ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचा हा मासेमार प्रयत्न करत असतो. पण संशोधनाअंती असं निदर्शनास आलेलं आहे की मासळी खराब होण्याचे जी कारणं आहेत ती शक्यतो त्याच्या आतच असतात. आता उदाहरणार्थ मासळीतील पोटातील भाग असेल किंवा मासळीतील कल्लेचा भाग आहे, हा जास्तीत जास्त संसर्गित झालेला भाग असतो. तो जर आपण जलदतेने किंवा लवकरात लवकर मासळीपासून वेगळा केला आणि मग बर्फ मिश्रित केला तर त्याचं बर्फातील आयुर्मान हे चांगलं वाढू शकतं. तर अशा पद्धतीनं मासळी साफ करणं किंवा त्याचे फिलेट स्वरूपात किंवा ज्याला आपण तिलापिया किंवा पंगस या माशांचे बासा फिलेट वगैरे म्हणतो, अशा स्वरूपात जर मासळी पॅकिंग केलं तर त्याचं दीर्घकाळ टिकवण्याची प्रक्रिया आपण राखू शकतो. बरं, आता पॅकिंग करत असताना साधारणतः कोणतं साहित्य वापरलं जातं? मासळी पॅकिंग करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण आपण या पॅकिंग तंत्रज्ञानाद्वारेच आपण मासळीचा इतर वस्तूंशी संसर्ग टाळू शकतो. यामध्ये शक्यतो आपण प्लास्टिकची बॅग असेल किंवा पिशवी असेल किंवा ट्रे स्वरूपात पॅकेजिंग असेल तर अशा स्वरूपाचं पॅकेजिंग आपण मासळी पॅकिंगसाठी वापरू शकतो. बरं, आता आपण बॅग किंवा ट्रे असे 2 पर्याय दिले, तर त्यामध्ये फरक काय आणि ट्रेचं पॅकिंग कशा पद्धतीने करायचं? प्लास्टिकच्या बॅगा ज्या आहेत हे शक्यतो मासळी निर्वातीत जर पॅकिंग करायची असेल तर हे बॅग आपण वापरू शकतो. तर यामध्ये साधारण आयताकृती किंवा चौरस आकाराच्या ज्या प्लास्टिकच्या बॅगा आहेत आणि ह्या बॅगा म्हणजे शक्यतो 2 आवरणाने बनलेल्या असतात. त्याच्यामध्ये शक्यतो पॉलिस्टर आणि पॉलिथिन या 2 आवरणाने बनल्यामुळे मासळी जेव्हा निर्वातीत आपण पॅकिंग करतो तर या पॅकिंग केल्यामुळे मासळीच्या आतील पिशवीच्या आतील जो हवेचा जो भाग आहे तो हवा म्हणजे पिशवीतून काढली जाऊन 95% तिथे निर्वातीकरण केलं जातं आणि या वातावरणात मासळीचा हवेशी संपर्क येत नसल्यामुळे मासळी दीर्घकाळ टिकून राहू शकते आणि अशा प्लास्टिक बॅगमध्ये पॅक केलेली मासळी ही नंतर बर्फ मिश्रित करून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आता पॅकिंग ट्रे जे आहेत ते साधारणतः कोणत्या साधनांपासून बनवलेले असावे? पॅकिंग ट्रे सुद्धा शक्यतो आयताकृती या आकाराचे आपण बनवू शकतो किंवा जशी गरज असेल त्याप्रमाणे. आणि यासाठी शक्यतो HIPS किंवा हाय इम्पॅक्ट पॉलिस्टिरीन म्हणतात किंवा पॉलिअमाइड असेल, PVC असेल किंवा HDPE या ज्या रासायनिक पदार्थ आहेत यापासून ही मासळीची ट्रे बनवलेली असतात. आणि शक्यतो मासळीचा ह्या ट्रेचा जो कॉलरचा जो भाग आहे तो शक्यतो रुंद ठेवण्यात यावा की जेणेकरून जेव्हा आपण मासळी त्यामध्ये पॅक करतो तर पॅक करून झाल्यानंतर त्याच्यावरती पुन्हा पॉलिस्टर आणि पॉलिइथिलीन फिल्मचा उपयोग करून तो ट्रे सीलबंद केला जातो. बरं, आता ट्रेमध्ये जे वातावरण असतं त्याचं नियंत्रण, तर ते म्हणजे नेमकं काय? हां, ट्रेमधलं वातावरण सुद्धा त्याच्यात सुधारणा होणे हे फार आवश्यक आहे. आपण आहे त्या स्वरूपात जर मासळी पॅक केली तरी सुद्धा हरकत नाही, पण त्याला फारसं आयुर्मान मिळणार नाही. पण समजा त्या ट्रेमध्ये जर सुधारित वातावरण आपण निर्माण केलं म्हणजे काय तर थोडक्यात ट्रेमधून आतली जी नैसर्गिक हवा आहे त्याच्याऐवजी कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन आणि काही प्रमाणात ऑक्सिजनचा उपयोग करून जर ते मासळीचं त्या ट्रेमध्ये पॅकिंग केलं तर निश्चितच साधारण तापमानात किंवा बर्फाच्या तापमानात जे मासळीला आयुर्मान मिळतं त्याच्या दुप्पट आयुर्मान आपल्याला या वायूच्या किंवा सुधारित वातावरणाच्या पॅकिंगने मिळू शकतं. बरं, आता हे सगळ्या ज्या बाबी आपण सांगितल्या, नक्कीच याचं तंत्रज्ञान जे काही आहे त्याचं प्रशिक्षण कुठेतरी दिलं जात असेल, तर ते नेमकं कुठे दिलं जातं? या स्वरूपाचं प्रशिक्षण आमच्या मत्स्य महाविद्यालय शिरगाव रत्नागिरी येथे वेळोवेळी आम्ही जशी मागणी आली त्याप्रमाणे आम्ही त्याचं आयोजन केलेलं आहे. तर आम्ही वेळोवेळी याचं प्रशिक्षण इथे आयोजन करत असतो. बरं, आता सुधारित पद्धतीनं मासोळीचं पॅकिंग आणि सुधारित वातावरणात, तर याविषयी थोडं सांगा ना. सुधारित वातावरणाच्या पॅकिंगचे खरं पाहिलं तर अनेक फायदे आहेत. मुख्य म्हणजे काय होतं की ताज्या मासळीचा संपर्क हा इतर कुठल्याही वस्तूशी येत नाही, त्यामुळे त्याची गुणवत्ता चांगली राहते, त्याचा दर्जा चांगला टिकून राहतो. आणि साधारणपणे असं मानलं जातं की मासळी जेव्हा पाण्याबाहेर काढतो आपण त्याचं लगेच त्याचं तापमान खाली आणणं किंवा बर्फ मिश्रित करणं हे आवश्यक आहे. या तापमानाच्या खाली आणण्याच्या क्रियेमध्ये किंवा बर्फ मिश्रित करण्याच्या क्रियेमध्ये जर 1 तासापेक्षा जास्त दिरंगाई झाली तर असं समजलं जातं की मासळीतील
मासळीचे बर्फातील तापमान हे साधारण 1 दिवसांनी कमी होते. तेवढ्याच प्रमाणात जर जेवढ्या तासांचा दिरंगाई झाली तर तेवढ्याच प्रमाणात त्याचं आयुर्मान हे कमी कमी होत जातं. त्यामुळे त्याचं पॅकिंग करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आता उष्ण प्रक्रियेचं मासोळीचं पॅकिंग याविषयी काय सांगाल? आता उष्ण प्रक्रियेचं मासोळीचं पॅकिंग याविषयी काय सांगाल? उष्ण प्रक्रिया केल्याने मासळी सुद्धा त्याची गुणवत्ता किंवा त्याच्या पदार्थांची गुणवत्ता आपल्याला दीर्घकाळ टिकवता येते. साधारणपणे कोकणात काय होतं की परंपरागतरित्या अनेक रुचकर पदार्थ आपण तयार करतो. जसे बांगड्याचं तिखलं असेल किंवा तसऱ्यांपासून त्याचं सार असेल किंवा गोवन पद्धतीने कोळंबीचा पदार्थाचा प्रकार असेल. तर ह्या सगळ्या जो उष्ण प्रक्रियेने जे पदार्थ तयार केलेले आहेत त्यात होतं काय की बऱ्याचदा मासळी ही चांगले रुचकर पदार्थ मसाल्याचे पदार्थ असतील तर हे पदार्थ वापरून त्याची करी किंवा कालवण स्वरूपात ते पदार्थ बनवलेले असते. तर या पद्धतीत काय होतं की मासळी पदार्थ जो आहे तो एका विशिष्ट पाऊचमध्ये पॅक करून तो त्याचं साधारण तापमानात त्याचं पॅकिंग केलं जातं आणि मग निर्जंतुकीकरणाची जी क्रिया करून ते आपल्याला दीर्घकाळ टिकवता येतं. बरं, पॅकिंगसाठी साहित्य साधारण कोणतं वापरलं जातं? उष्ण प्रक्रियेने जी मासळी आपण प्रक्रिया करून टिकवतो यामध्ये शक्यतो रिटॉट पाऊच नावाचं एक बॅग आहे. त्या बॅगेचा यामध्ये उपयोग केला जातो. ही बॅग साधारणतः 15 बाय 20 सेंटीमीटर आकाराची असते आणि ती साधारण 3 लेयरच्या लॅमिनेशनपासून बनलेली असते. तर यामध्ये साधारण 200 ते 250 ग्रॅम इतक्या स्वरूपाचं पदार्थाचं पॅकिंग या पाऊचमध्ये आपण करू शकतो. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या जो पाऊच आहे त्याचा जो आतील जो भाग आहे हा पॉलीप्रोपायलिन किंवा 80 मायक्रॉनच्या पॉलीप्रोपायलिनपासून तो बनवलेला असतो. मधला भाग हा ॲल्युमिनियम फॉइलचा असतो आणि बाहेरचा भाग हा पॉलिस्टरचा असतो. त्यामुळे मासळी सुरक्षित किंवा जो पदार्थ आपण आतमध्ये पॅक करणार आहे तो सुरक्षित राहू शकतो. ती पॅकिंगची कृती नेमकी कशी आहे? साधारणपणे आपण हे पदार्थ जसे घरी किंवा उपहारगृहामध्ये हे जे पदार्थ बनवलेले असतात तशाच पद्धतीने हे पदार्थ इथे आपण बनवू शकतो. फक्त पॅकिंग स्वरूपात एवढी काळजी घेतली जाते की माशांचे जे भाग आहेत ते वेगळ्याने त्याची उकडण्याची प्रक्रिया केली जाते आणि मासळीची करी आहे ती वेगळी केली जाते. आणि मग प्रत्यक्ष बॅगमध्ये भरताना साधारण 40% प्रमाणात हे मासळीचा भाग आणि 60% प्रमाणात करीचा भाग पॅक करून नंतर बॅगेमध्ये जी काही शिल्लक जागा राहिली असेल त्यावर बाष्पेचा झोत जोराने पसरवण्यात येतो. त्यामुळे तेथील हवेची जागा ही बाष्पाने घेते आणि लगेच 10 मिलीमीटर जाडीच्या साहाय्याने सीलिंग मशीनने ती बॅग पूर्ण सीलबंद केली जाते. तर अशा पद्धतीने सीलबंद केली तर पदार्थ चांगल्या पद्धतीने तिथे राहू शकतात. बरं, आता रिटॉर्टमध्ये निर्जंतुकीकरणाची क्रिया ही कशा पद्धतीने केली जाते? अशा पद्धतीनं रिटॉर्ट पाऊचमध्ये जेव्हा आपण मासळीची म्हणजे सीलिंग करतो त्याचं पुढं निर्जंतुकीकरण करणं हे अत्यंत आवश्यक आहे. तर यासाठी रिटॉर्ट बाष्प उपकरण यासाठी वापरलं जातं. तर हे उपकरण आपण घरी जसं प्रेशर कुकर असतं त्याच पद्धतीने हे उपकरण वापरता येतं. तर यामध्ये साधारण बाष्पेच्या दबावाखाली साधारण 121 अंश सेल्सिअस तापमानात ह्या पदार्थांचं 3 ते 5 मिनिटांसाठी निर्जंतुकीकरण केलं जातं आणि नंतर ते साधारण तापमानात आणून ह्या बॅगा जे आहेत हे कोरड्या ठिकाणी जर ठेवले तर ते साधारण दीर्घकाळ आपण ते पदार्थ टिकवून ठेवू शकतो. दीर्घकाळ म्हणजे किती काळ टिकतात? हे साधारण पदार्थ जे आहेत दीर्घकाळ म्हणजे किती काळ टिकतात? हे साधारण पदार्थ जे आहेत ते साधारण 180 ते 200 दिवसापर्यंत याची गुणवत्ता चांगली राहते. तो पदार्थ ज्याची आपण पॅकिंग करतानाची जी चव आहे तीच चव साधारण तशी टिकवून ठेवू शकतो आपण. आणि नंतर जेव्हा हे पदार्थ सेवन करण्याची वेळ येते कारण हे पदार्थ कसे रेडी टू ईट या स्वरूपाचे असल्यामुळे सेवन करताना फक्त आपण ते पदार्थ गरम करून त्याचं सेवन करावं. आता सुरुमी याविषयी थोडं सांगा. सुरिमी हा खरं तर एक वासहिरीत मत्स्य मांस म्हणून आपण अलीकडच्या काळात याचं विकासाच्या दृष्टीनं तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे.
तर यासाठी बऱ्याचदा काय होतं की पाण्याने मासळीचा जर भाग आपण स्वच्छ धुतला तर प्रथिनांचा एक लगदा त्यापासून आपण मिळवू शकतो. त्या लगद्यालाच आपण सुरमी असं म्हणतात. आणि या सुरमीपासून मग वेगवेगळे मूल्यवर्धित जे पदार्थ आहेत, जसे तुमचे कटलेट असतील किंवा फिश बॉल्स असतील किंवा क्रॅब क्लॉज असतील किंवा क्रॅब स्टिक असतील, तर असे वेगवेगळे पदार्थ, रुचकर पदार्थ या खिमा मांसापासून आपण तयार करू शकतो. हे पदार्थ निर्मितीची प्रक्रिया कशी असते? ह्या पदार्थ निर्मितीसाठी अशी काही विशिष्ट मासळीच वापरणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे ज्या मासळीमध्ये मेदाचे प्रमाण कमी आहे आणि पांढऱ्या मांसाचे जे मासे आहेत, जसे राणी मासा असेल, बळा मासा असेल, ढोमा असेल, चोर बोंबील असेल, तर अशा प्रकारची मासळी वापरून जर हा वासरहित मांस तयार केला तर तो दीर्घकाळ आपण ठेवू शकतो. तर यासाठी सुरुवातीला काय होतं की माशांपासून जे म्हणजे विघटनकारी जे पदार्थ आहेत, म्हणजे माशाच्या आतील पोटातील भाग असेल किंवा त्याच्या डोक्याचा भाग असेल, हा प्रथमतः वेगळा करण्यात येतो आणि नंतर संबंध मासळी एका विशिष्ट कन्व्हेयर बेल्टद्वारे त्याचं डिस्केलर या मशीनकडे त्याचं पुढे पाठवलं जातं. यामध्ये मग मासळी पुन्हा स्वच्छ धुतली जाते. त्याच्यावर काही खवल्यासारखे जर भाग असतील तर ते वेगळे केले जातात आणि याच्यानंतर मासळी सर्वसाधारणपणे मीट मिन्सर किंवा मीट सेपरेटर या यंत्रात ती पाठवली जाते. तर ह्या मीट सेपरेटरमध्ये होतं काय की एक विशिष्ट छिद्राधित एक ड्रम असतो आणि त्या ड्रमच्या विरुद्ध बाजूला एक बेल्ट असतो आणि ह्या दोन्हीच्या मध्ये मासळी पूर्णतः दाबली जाऊन त्या छिद्राधित ड्रममधून त्या माशातील मांसाचा भाग हा वेगळा केला जातो आणि ह्या मांसावर नंतर वासविरहीकरण ही जी प्रक्रिया आहे ती करण्यात येते. तर यामध्ये या प्रक्रियेला साधारण लिचिंग प्रक्रिया असं म्हटलं जातं की या दोन पायऱ्यांमध्ये ही लिचिंग प्रक्रिया केली जाते. मुख्य म्हणजे पहिल्या पायरीत मासळी किंवा जो मांस आहे त्याचा 1:5 प्रमाणात पाण्यासोबत मिश्रण करण्यात येऊन तो साधारण 15 ते 20 मिनिटं तो स्वच्छ धुण्यात येतो. तर ह्या प्रक्रियेमध्ये होतं काय की पाण्यामध्ये विरघळणारे जे मासळीतील पदार्थ आहेत ते शक्यतो मासळीला विशेष करून वास देत असतात. तर हे पदार्थ त्या पाण्यामध्ये विरघळून ते पाणी जर वेगळं केलं तर त्यापासून आपल्याला जो प्रथिनांचा लगदा मिळतो तो नंतर सुरिमी या नावाने संबोधला जातो आणि नंतर हा लगदा पुढे जाऊन तो एका विशिष्ट स्क्रू प्रेस नावाच्या एका यंत्रातून तो फिरवला जातो, जेणेकरून त्या लगद्यातील पाण्याचे प्रमाण कमी केले जाते आणि मग या लगद्यामध्ये काही विशिष्ट क्रायोप्रोटेक्टंट नावाचे पदार्थ मिश्रण करणे हे आवश्यक असतं. बरं, आता वासविरहित मांस हे माशापासून मिळण्यासाठी हीच प्रक्रिया आहे की आणखीन वेगळी प्रक्रिया आहे? हीच प्रक्रिया केली जाते. कारण होतं काय की हा पदार्थ जर पुढे गोठवणूक करून जर आपल्याला टिकवायचा असेल तर त्याच्यामध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे क्रायोप्रोटेक्टंट नावाचे पदार्थ त्याच्यामध्ये मिसळणे आवश्यक आहे. यामध्ये शक्यतो सुक्रोज म्हणजे साखरेसारखा एक पदार्थ आहे तो 5.8% या प्रमाणात, नंतर सोडियम ट्रायपॉलिफॉस्फेट जो 0.1% प्रमाणात आणि नंतर टेट्रासोडियम पायरोफॉस्फेट हा 0.1% प्रमाणात मिश्रण करून त्याचं साधारण सायलेंट कटर या सारख्या उपकरणामध्ये त्याचं मिश्रण तयार करून ते 10 किलोच्या एका लगद्यामध्ये ते पुन्हा साधारण उणे 40 अंश तापमानात ते गोठवण्यात येतं आणि मग कोल्ड स्टोरेजमध्ये असे पदार्थ टिकून ठेवता येतात. आता सौर ऊर्जेचं जे मत्स्य ड्रायर आहे त्याविषयी काय सांगाल? सौर मत्स्य ड्रायर ही जी क्रिया आहे तर आपण सर्वसाधारणपणे पाहतो की परंपरागतरित्या मासळी जी आहे ती साधारण जर खूप प्रमाणात जर मासळी बंदरावर उतरवली गेली असेल मच्छीमारांकडून तर विशेषतः त्याच्यामध्ये बांगडा असतील किंवा बळे असतील किंवा बोंबील असतील किंवा ढोमी असतील, तर अशा प्रकारचे मासळींना काय होतं बऱ्याच प्रमाणात मिळाल्यामुळे त्यांना दर फार कमी मिळतो. तर ती अशा प्रकारची मासळी ही मग नंतर उन्हात वाळवून ती टिकवण्याची प्रक्रिया केली जाते आणि अशा वेळेस काय होतं की बऱ्याच ठिकाणी जागा उपलब्ध नसल्यामुळे मच्छीमार ते उघड्यावर किंवा एखाद्या विशिष्ट चौथऱ्यावर ती मासळी उन्हामध्ये वाळवत असतात. तर अशा ठिकाणी मासळी वाळवण्याची प्रक्रिया ही जवळपास आठवडाभर चालते आणि जसे गुणवत्ता पाहिजे तशी गुणवत्ता या परंपरागत पद्धतीमध्ये मिळत नाही. तर यासाठी सौर वाळक यंत्र वापरणे हे इष्ट ठरतं. बरं,
त्याची रचना कशी असते? सौर वाळक यंत्र हे साधारण एक म्हणजे लोखंडाचा एक अर्धगोलाकार सांगाडा असतो. त्याच्यावर HDPE या पॉलिथिनचं त्याचं आवरण त्याच्यावर केलेलं असतं आणि हा पूर्ण सांगाडा शक्यतो एका RCC चौतऱ्यावर उभा केलेला असतो आणि मग तिथे साधारण ह्याचं आकारमान हे 3.5 बाय 3.5 मीटर असतं आणि उंची जवळपास 3 मीटर असते आणि या यंत्रामध्ये किंवा या संयंत्रामध्ये जवळपास 100 किलो मासळी आपण एका वेळेस वाळवू शकतो आणि हे संयंत्र जेव्हा आपण उन्हामध्ये ठेवतो तर त्या ठिकाणी जवळपास 40 ते 50 अंश सेल्सिअस तापमान इतके मिळाल्याने मासळी जलद गतीने आणि चांगल्या दर्जाने आपल्याला वाळवता येते. बरं, ती नेमकी प्रत्यक्ष प्रक्रिया किंवा कृती कशी आहे? मासळी वाळवण्यासाठी म्हणजे उदाहरणार्थ जर बळे किंवा बोंबील असतील किंवा बांगडा हा जर मासा असेल तर त्याच्यावर आता मागे सांगितल्याप्रमाणे त्याच्यावर पूर्व प्रक्रिया करणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर मासळी आणि मीठ हे साधारण 1:2 प्रमाणात ते मिश्र करण्यात येऊन एका बांबूच्या टोपलीमध्ये ते 24 तास एकावर एक थर करून ते राखण्यात येतात आणि नंतर ते थंड पाण्याने धुण्यात येऊन ते पुन्हा साधारण 1-2 थराच्या ट्रॉलीमध्ये ते या सौर यंत्रामध्ये वाळवण्यासाठी ठेवण्यात येतात. तर सर्वात चांगला फायदा या सौर यंत्राचा असा आहे की अत्यंत कमी कालावधीत म्हणजे साधारण 48 ते 72 तासांमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे मासळी टिकून मिळवता येते. बरं, खर्चाचं प्रमाण तर जसं बघायचं गेलं तर आपण पारंपरिक पद्धतीने ज्याप्रमाणे मासे साठवतो तर त्यात खर्च तसा फार कमी आहे. मग आधुनिक पद्धती खर्चिक आहे का? किंवा ही सगळी जी साधनं आपण जी सांगितली याची उपलब्धता कुठे आणि कशी आहे? आता विशेष करून मासळी पॅकिंगसाठी जी लागणारी यंत्रसामुग्री वगैरे आहे ती आता सुदैवाने आपल्या देशात उपलब्ध होत चाललेली आहे आणि जी यंत्रसामुग्री लागणार आहे साधारण ती व्हॅक्यूम पॅकिंगचं एखादं उपकरण असेल किंवा सुधारित वातावरणात पॅकिंग करण्याचं उपकरणं असतील ती सुद्धा आपल्याला आता आपल्या देशामध्ये उपलब्ध होत चालली आहे. आणि मुख्य म्हणजे होतं काय की प्लास्टिकची बॅग असेल किंवा ट्रे असेल तर अशा स्वरूपाचं जे साहित्य आहे ते शक्यतो आपण ज्या मासळीला चांगला दर मिळतो तर साधारण ती पापलेट असेल, सुरमई असेल, जी मासळी मुळातच तशी फार महागडी आहे तर अशा मासळीच्या पॅकिंगसाठी जर आपण हे साहित्य वापरलं तर त्या दृष्टीने मासळीच्या पॅकिंगच्या दरामध्ये काही इतका फारसा फरक पडत नाही. कारण होतं काय जर 50 रुपयाची जर मासळीची जी किंमत असेल तर हे पॅकिंगच्या क्रियेमुळे फार तर त्याची किंमत 55 रुपये होऊ शकते आणि पॅकिंग केल्यावर त्याची किंमतही कदाचित जास्त मिळू शकते आकर्षक पद्धतीने. हो नक्कीच, कारण ग्राहकांना सुद्धा हे पॅकिंग स्वरूपात मासळी केलेले पदार्थ निश्चितच आकर्षित करू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांना यापासून अशी खात्री पटू शकते की ही पॅकिंग केलेली मासळी असल्यामुळे ती सेवनात सुद्धा सुरक्षित आहे आणि त्याची गुणवत्ता सुद्धा चांगली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचे फायदे आपण थोडक्यात काय सांगाल? आधुनिक पॅकिंग करण्याचे जे फायदे आहेत तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं की मासेमारीचं तंत्र असं आहे की बऱ्याचदा आपण चांगली मासळी ही खूप प्रमाणात बऱ्याचदा मिळते. कारण मासेमारीचा हंगाम सुरू झाल्यानंतर साधारण सप्टेंबर, ऑक्टोबर ते डिसेंबरचा काळ या कालावधीमध्ये बऱ्याच प्रमाणात मासळी मिळते आणि मग त्या स्वरूपात ती त्याचा ग्राहकाकडून उपभोग होतोच असं नाही. तर अशा स्वरूपात जर आपण मासळीपासून वेगवेगळे पदार्थ केले असतील किंवा सुधारित पद्धतीने मासळी वाळवण्याचं जर तंत्र आपण अवलंबलं तर जेव्हा मासळी कमी मिळते किंवा पावसाळ्याचा जो हंगाम असतो तर अशा स्वरूपात अशी टिकवलेली मासळी असेल किंवा त्या मासळीचे पदार्थ असतील तर ते विक्रीसाठी जर आपण बाजारात आणली तर निश्चितच मासेमारांना यांच्यापासून चांगला दर मिळू शकतो. नक्कीच. शेतकरी बांधवांना, मच्छीमार बांधवांना आपण जाता जाता काय सल्ला द्या? निश्चितच या तंत्रज्ञानाचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा. जसं आपण अनेकदा शेतकऱ्यांना सांगतो की जोडधंद्याचा आपण अवलंब करा जेणेकरून उत्पन्नाचे एक वेगळं स्रोत आपल्याला त्यापासून मिळू शकतं. तर मच्छीमार किंवा मत्स्यसंवर्धक यांनी सुद्धा अशा तंत्रज्ञानाचा वापर केला तर यापासून सुद्धा एक जोडधंद्याचा स्रोत त्यांना मिळू शकतो आणि दोन जास्त पैसे त्यांना या तंत्रज्ञानाचा वापर केल्याने एक व्यवसायातून त्यांना मिळू शकतात. नक्कीच. आज आपण या ठिकाणी आलात आणि इतकी छान माहिती आपण दिली त्याबद्दल मी दूरदर्शनच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
आहे